डिअर स्टुडंट, आज आपण 7वं चॅप्टर बघणार आहोत, ऑक्युपेशनल सेफ्टी हेल्थ अँड एन्व्हायरमेंट. तर मागच्या लेक्चरला आपण ऑक्युपेशनल सेफ्टी हेल्थ याबद्दल डिस्कशन केलं होतं आणि यावेळेस आपण एन्व्हायरमेंटल एज्युकेशन या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. एन्व्हायरमेंटल एज्युकेशन, पर्यावरणीय शिक्षण, यामधील फर्स्ट पॉइंट आहे एन्व्हायरमेंटल अवेअरनेस. एन्व्हायरमेंटल अवेअरनेस मीन्स बीइंग अवेअर ऑफ नॅचरल एन्व्हायरमेंट अँड मेकिंग चॉईस ऑफ द अर्थ रादर दॅन हर्ट इट. म्हणजे जर आपण पर्यावरणाचं अस्तित्व टिकवून ठेवलं तर त्याचा फायदा हा आपल्यालाच होणार आहे. या पृथ्वी तलासाठी फार मोलाचं काम आहे. तसंच एन्व्हायरमेंटल डे सेलिब्रेशन करतो आपण. तर 5 जून एन्व्हायरमेंटल डे सेलिब्रेशन ऑन 5 जून. 5 जून रोजी आपण जागतिक पर्यावरण दिन साजरा करतो. तर जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यामागचं कारण काय, तर पर्यावरणाविषयी जागरूक असणं. मग आपल्या पर्यावरणाविषयी जागरूक राहण्यासाठी सर्वात आधी सेल्फ अवेअरनेस असलं पाहिजे, म्हणजे स्वजाण आपल्याला असली पाहिजे पर्यावरणासंदर्भात. मग त्या संदर्भात आपल्याला स्किल डेव्हलप केलं पाहिजे. मग स्किल काय सांगतं, टू अचीव फर्स्ट स्टेप सिस्टमॅटिक थिंकिंग. आपण जर व्यवस्थित थिंकिंग, विचार जर पर्यावरणाविषयी केले आणि ते जर आचरणात आणले तर त्या संदर्भात फार मोठं कार्य आपण करणार आहोत. तसेच knowledge to give components of the natural system. म्हणजे नॅचरल सिस्टीम बद्दल नॉलेज डेव्हलप आपण केलं पाहिजे. मग जर आपल्यामध्ये स्किल आहे, नॉलेज आहे, तर त्याच्यानंतरचा भाग येतो ऍक्शन. मग ऍक्शन म्हणजेच कृती करणे. मग आपण त्या संदर्भात पाऊल उचललं पाहिजे, कृती केली पाहिजे. त्याच्यानंतर म्हणजेच कृती करणे म्हणजेच काय, टू रेडी टू पर्टिक्युलरली ऍक्टिव्ह. म्हणजे आपण सतत ऍक्टिव्ह असलं पाहिजे पर्यावरण जागरूकते संदर्भात. त्यानंतर ऍटिट्यूड म्हणजे काय, कन्सर्न अँड पर्टिक्युलरली ऍक्टिव्हली. मग आपण पर्यावरणाशी रिलेटेड असलं पाहिजे. पर्यावरणाशी रिलेटेड असल्यानंतर आपण प्रत्येक वेळेस पार्टिसिपेट केलं पाहिजे, ऍक्टिव्हिटी दाखवली पाहिजे आपली. त्याच्यानंतर नॅचरल रिसोर्स नैसर्गिक संसाधनं. मग कोणकोणते नॅचरल रिसोर्स आहेत, तर नॅचरल रिसोर्स आहेत प्लांट्स, वॉटर, मिनरल्स, ॲनिमल्स, सनलाईट अँड नॅचरल गॅस एक्सेट्रा. वी मस्ट टेक केअर नॅचरल रिसोर्स. त्यासाठी पर्यावरणाचं संवर्धन आपण केलं पाहिजे. मग पर्यावरणाच्या संवर्धनासाठी काय केलं पाहिजे, तर 3R टू सेव्ह एन्व्हायरमेंट कन्झर्वेशन. म्हणजे जर आपण पर्यावरणाचं संवर्धन करायचं असेल तर 3R फार महत्वाचे आहे. रिड्यूस, रियूज अँड रिसायकल. रिड्यूस टू यूज लेस टू समथिंग. म्हणजे जर आपण एखादी वस्तू वापरत आहे तर त्यामध्ये कपात केली पाहिजे. त्याच्यानंतर रियूज, टू यूज समथिंग अगेन इन्स्टेड ऑफ थ्रोईंग अवे. जर एखादी वस्तू एकदा वापरल्यानंतर ती फेकून न देता जर त्याचा परत वापर जर करता आला तर तो परत वापर केला पाहिजे. त्याच्यानंतर रिसायकल, टू यूज समथिंग ओल्ड टू मेक न्यू. एखादी वस्तू अशी असते की त्याचा वापर केलेला आहे आणि ती पडून आहे, जुनी झालेली आहे, पण त्याचा जर आपण नव्या पद्धतीने वापर केला तर नक्कीच त्याचा फायदा आपल्याला होतो. मग जर आपण हे 3Rs जर आचरणात आणले तर पर्यावरण संवर्धन ऑटोमॅटिकली होणारच आहे. त्याच्यानंतर वॉटर रिसोर्स. मग वॉटर रिसोर्स म्हणजे पाण्याचा स्रोत, पाण्याचा उगम. मग मेन प्रायमरी सोर्स ऑफ वॉटर चा जो आहे तो रेनी वॉटर इज मेन प्रायमरी सोर्स ऑफ वॉटर. तसेच 97.5% वॉटर इज अवेलेबल इन ओशन बट सॅलिन. तसेच मानवीय जातीसाठी, ह्युमन बिईंगसाठी युजेबल वॉटर जे आहे ते फार कमी प्रमाणात आहे. 2.5% वॉटर अवेलेबल इन युजेबल ऑफ ह्युमन बिईंग अँड 0.26% वॉटर अवेलेबल इन रिव्हर्स, लेक, वॉल्स अँड ग्लासियल आईस इज मोस्ट अबंडंटली वॉटर इज व्हेरी क्लीन. ध्रुवावरील बर्फ या ठिकाणी सर्वात जास्त पाण्याचा साठा आहे आणि तो अतिशय स्वच्छ आहे.
त्यानंतरचा भाग येतो वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन. वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन जर आपण प्राण्यांचं बद्दल जर आपण विचार केला तर प्राणी हे आपल्या पृथ्वी तलासाठी फार मोठं मोलाचं कार्य करतं आणि त्यांचं संरक्षण करणं हे आपलं काम आहे. तर वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन मध्ये 3 पॉइंट्स महत्वाचे आहे: ब्युटी, इकॉनॉमिक व्हॅल्यू, सायंटिफिक व्हॅल्यू. तर ब्युटी म्हणजे सौंदर्य. प्रत्येक प्राण्याला एक वेगळ्या प्रकारचं सौंदर्य लाभलेलं आहे आणि ते आपल्या पृथ्वी तलासाठी फार मोठं मोलाचं काम करतं. त्याच्यानंतर इकॉनॉमिक व्हॅल्यू म्हणजे आर्थिक मूल्य. तर आर्थिक मूल्य बऱ्याचशे असे जे देश आहेत की तिथं या बरेचसे प्राणी आहेत त्या संदर्भात भरपूर महसूल गोळा केला जातो आणि बरेचसे पर्यटक आहेत, ते पर्यटक हे प्राण्यांना जे पाहायला येतात त्यांच्याकडनं सुद्धा भरपूर प्रमाणात महसूल गोळा केला जातो. त्याच्यानंतर आहे सायंटिफिक व्हॅल्यू. मग बरेचसे सायंटिस्ट आहेत की त्यांनी या प्राण्यांवरती स्टडी करून रिसर्च केलेला आहे आणि त्या रिसर्चद्वारे त्यांनी अशा काही मेडिसिन्स बनवलेल्या आहेत की त्या ह्युमन बिईंगला अतिशय फायदेशीर आहेत. मग जर आपण वन्यजीवांचं संरक्षण केलं आणि त्यातून जर आपण हेल्दी लाईफ डेव्हलप केलं तर काय हरकत आहे पर्यावरण जागरूकता करायला. नंतरचा पॉइंट आहे एनर्जी सोर्स अँड कन्झर्वेशन. मग सोर्स ऑफ एनर्जी, रिन्युएबल एनर्जी अँड नॉन रिन्युएबल एनर्जी. मग रिन्युएबल एनर्जी ही जी असते ही नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी म्हणजे अपारंपरिक ऊर्जा असते आणि नॉन रिन्युएबल एनर्जी असते ती कन्व्हेन्शनल म्हणजे पारंपरिक ऊर्जा असते. नॉन रिन्युएबल एनर्जी ही पुन्हा वापरण्यास योग्य अशी ऊर्जा असते. मग पुन्हा वापरण्यास योग्य अशी ऊर्जा कोणती? सन, वाइंड, बायोगॅस इत्यादी प्रकार एक्सेट्रा. त्याच्यानंतर नॉन रिन्युएबल एनर्जी जी असते ती एकदा वापरली की पुन्हा वापरता येत नाही. मग फॉर एक्झाम्पल नॅचरल गॅस, त्याच्या